हॅलो, हाय, नमस्कार. मी शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, बाहेर पाऊस खूप छान चालू आहे. मला असं वाटतं का आज एकदम तिखट झणझणीत आणि काहीतरी असं फ्राय केलेली वस्तू आवडते मला. तर मी म्हटलं आज मिरची वडा बनवूया. चला तर बघूया. तर मंडळी, मी मिरची वडा बनवण्यासाठी ना हे बटाटे उकडून घेतलेले मी आणि तेल घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ आहे, बेसन पीठ, मीठ, ओवा, धना पावडर, हळदी पावडर, लाल तिखट, मोहरी, जिरे आणि ह्या मिरच्या ना जाडसर घेतलेल्या. या मिरच्या तिखट नसतात बघा. मिरची वड्यासाठी शक्यतो ह्याच मिरच्या घ्यायचा जा, कारण ह्या मिरच्या तिखट नसतात. आणि मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे मी. आपल्याला भाजीला थोडीशी किती 8 मिरच्यांसाठी मी ना 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या. मिरच्या खूप लहान आहे. मी ह्या मिरच्या ना अशा मधोमध कापून घेते बघा, म्हणजे तुम्हाला दिसल्या असतील. तर ही मिरची ना अशी फोडून घ्यायची, कारण याच्यामध्ये आपल्याला ना बटाट्याचं सारण भरायचं आहे. आणि हे बी ना तुम्हाला जर पाहिजे असेल तर काढून घेऊ शकतात. मी तर हे बी काढणार नाही, कारण हे मिरची अजिबात तिखट नसते. याच पद्धतीने मी सर्व मिरच्या कट करून घेते बघा. हे पहा, तुम्ही बघू शकतात. असं मिरची बरोबर मध्ये मध्ये अशी पोट फोडलेलं आहे बघा मी मिरचीचं. तुम्ही पाहू शकतात. या अशा पद्धतीने मी आता सर्व मिरच्या कापून घेते. आता मी हे बटाटे उकडलेले आहे ना ते सोलून घेते, कारण आपल्याला मिरची वड्यासाठी बटाटे पाहिजे ना आतमध्ये, जे आपण बटाट्याचं सारण बनवणार आहोत. तर हे बटाटे ना मी अशा हातानेच कुस करून घेते एकदम. या पद्धतीने मी आता सर्व बटाटे कुस करून घेते हाताने असे एकदम. तर मी आपल्याला ना थोडंसं बटाट्याची भाजीचं सारण बनवायचे वड्यासाठी. त्याला मी लसूण घेतला आणि 4 ते 5 मिरच्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेल्या मी स्वच्छ एकदम, आणि थोडासा अद्रकचा तुकडा घेते. आता हे मी असं थोडंसं वाटून घेणार आहे. तर या पद्धतीने मी मिरची, अद्रक, लसूण असं एकदम ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे. पाण्याचा अंश सुद्धा टाकलेला नाही आहे. बिना पाण्याचं असं सुकं चालू बंद करून वाटून घेतलेलं आहे. मी ना पॅनमध्ये ना असं थोडंसं तेल तापायला ठेवलं होतं. तर मी आता त्याला आपल्याला फोडणी देऊन घेते मी. हे बघा, मोहरी टाकलेली आहे, एकदम छान झालेले आहे, कारण आपला तडका चांगला बसला पाहिजे. आणि थोडेसे जिरे टाकते. जे आपण मिरचीचा ठेचा करून घेतला होता ना तो मी याच्यामध्ये टाकून घेतलाय बघा. थोडी हळद पावडर टाकलेली आणि स्वादानुसार मीठ टाकलेले बघा याच्यामध्ये. तर ही फोडणी ना अशी एकदम खमंग फोडणी घेतली पाहिजे, आपली चांगली फोडणी बसली पाहिजे बघा. आपण बटाटे गरम नाही करणार, कारण आपल्याला मिरची वडा बनवायची म्हटल्यावर असं गरम करण्यात म्हणजे मजा नाही येत खायला. अशी भाजी छान लागते मिरची वड्यामध्ये. छान परतून द्यायचं. या अद्रक लसूण आपलं सुंदर परतला ना का भाजीचा खूप खमंग वास येतो. थोडी हिंग टाकून घेतली. आता ही भाजीची एकदम अशी खमंग फोडणी बसली ना का याच्यामुळे आपली भाजी छान लागते. म्हणजे आपला जो आपण मिरची वडा बनवणार आहोत ना त्याची चव याच्यामुळे येते जास्त. तर पहा बरं आपली किती खमंग फोडणी बसलेली, तुम्ही बघू शकता. अशी छान फोडणी बसली पाहिजे. फोडणी छान बसली ना की आपला मिरची वडा पण खूप सुंदर होतो. तरीही आपण बटाटे मी कुस करून ठेवले होते ना, तुम्ही बघू शकतात. त्याच्यामध्ये मी फोडणी दिलेले तेल टाकून घेणार आहे. छान असं एकजीव करून घेऊ. काही जण ही बटाट्याची भाजी ना असं कढईमध्ये गरम करतात, पण मला वड्याला ना गरम केलेली भाजी अजिबात आवडत नाही. अशी भाजी खूप छान लागते, वरून तडका दिलेली भाजी. तुम्ही माझ्या पद्धतीने ना नक्की अशी मिरची वडा करून बघा. कढईमध्ये भाजी परतवण्यापेक्षा अशी एकदम एकजीव करून घ्यायचा आपण चमच्याने खाली, खूप सुंदर भाजी लागते बघा. आणि या पावसाळ्यात नक्की हा मिरची वडा करून बघा. तुम्ही बघू शकतात आपली भाजी बघा. मी एक चांगले हे तेला फोडणी दिलेलं आहे आणि बटाटे एकदम छान मिक्स करून घेतलेले. तुम्ही बघू शकतात. पहा बरं किती छान एकत्र केलं, एकजीव करून घ्यायचं त्याचं. तर मी ना आता ना आपल्याला मिरची वडा बनवण्यासाठी त्या कढईमध्ये तेल ठेवते तापायला. साठी थोडंसं जास्तच टाकायचं, कारण त्या मिरच्या खाली चिकटल्या नाही पाहिजे, एकदम व्यवस्थित आपल्या झाल्या पाहिजे. आता तेल तापेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. तर आपण जे बेसन पीठ घेतलं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेऊ. थोडीशी हळद पावडर टाकायची,
थोडंसं लाल तिखट टाकलं बघा मी चवीपुरतं. थोडे धना पावडर टाकलेले. आणि थोडासा ओवा. असं हाताने जर हे केलं ना, म्हणजे असं हाताने कुस्करून घेतलं ना, सुगंध खूप छान येतो बघा. मी आता हा ओवा टाकून घेतलेला आहे. आणि आपल्याला जे वरती आवरण बनवणार आहोत त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं. मीठ म्हणजे हे मीठ टाकताना ना स्वादानुसार मीठ टाकायचे, कारण आपण भाजीला सुद्धा मीठ वापरलेलं आहे. म्हणजे याची जाणीव ठेवून आपल्याला मीठ वापरायचं आहे. मग स्वादानुसार मीठ बघा. तर मी आता छान असं हे मिक्स करून घेणार आहे अगोदर. हे फोडणीचं पाणी पॅनमध्ये मी फोडणी दिली होती ना, त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आणि ते अगोदर मी पिठात टाकते, म्हणजे सुगंध छान येतो त्याला. तर मी आता हळूहळू असं थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. आपल्याला जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि जास्त घट्ट पण नाही. तर मी छान असं एक आता मिश्रण करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हां, तर ह्या पद्धतीने मी असं पहा बरं, अशा पद्धतीने आपल्याला एकदम बेसन पीठ आहे ना, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ असं मी एकत्र व्यवस्थित केलेलं आहे. या पद्धतीने करून घ्यायचं बघा असं. तर आता हे झालेलं आहे, तोपर्यंत मी आता आपण पुढची स्टेप बघू. आपण जे सारण बनवून घेतलं होतं ना, हां, तर या पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं बघा. मी तुम्हाला मी दाखवलं होतं या मिरचीचं कसं मी एकदम बरोबर मध्ये असं फोडून घेतलं होतं. मी बिया काढलेल्या नाही. तुम्हाला जर बिया काढायची असेल तर तुम्ही काढू शकतात. मला आवडत नाही म्हणजे थोडंसं तिखटपणा पाहिजे आणि बियांमध्ये थोडासा तिखटपणा असतो, म्हणून मी काढलेलं नाही. अशा पद्धतीने मी फोडून घेतलेले. आता हे सारण आहे ना, हे बघा, जास्त म्हणजे घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. किती छान झालेलं आहे आपल्याला, कारण आपण कढईत गरम केलं ना तर बटाट्याला पाणी सुटतं, लक्षात घ्या. असं त्याच्यामुळे असं फोडणी देऊन करायचं. आता हे बटाट्याचं सारण आहे ते मी ह्याच्यात असं छान भरून घेणार आहे बघा. असं थोडंसं दाबून भरलं ना का एकदम छान होतं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व सारण भरून घेणार आहे मी. हा, तर या मिरच्या आहे ना आपण छान अशा आहे बघा, अशा पद्धतीने तळून घेणार आहोत. हे कोटिंग आहे ना असं व्यवस्थित बसलं पाहिजे मिरचीला. हे बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. तर मंडळी, मी आता हा वडा आहे ना असं थोडंसं असं फिरून टाकणार आहे, म्हणजे पलटी मारायचं, असा हळूच एकदम पलटी मारायचा. हे पहा, तुम्ही बघू शकता असा आहे ना, असा एकदम कलर पण आपला छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे बघा. हा, तर मंडळी हे पहा, असा कलर आला पाहिजे आपल्याला, कारण मिरची वडा म्हणजे खूप छान मिरच्या तळल्या ना का एकदम छान चव पण चांगली लागते आणि खूप. तर मंडळी हे पहा, या पद्धतीने मी अशा तळून घेतलेल्या आहे मिरच्या, कारण आपल्याला एकदम अशा मिरच्या झाल्या ना खरोखर मिरची वड्याची चव लागते. आता मी ह्या मिरच्या झालेल्या आहे, काढून घेते. अशा काढून घेतल्या ना, आता मी या स्टेपने दुसऱ्या सुद्धा मिरची वडा बनवून घेणार आहे बघा. हां, सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे या मिरच्या बारीक गॅसवर तळायच्या नाही. कारण मग बारीक गॅसवर आपण मिरची कोणतीही वस्तू तळताना जर एकदम बारीक गॅसवर जर तळलं ना मंद आचेवर, तर काय होतं, तेल जास्त राहतं कोणत्याही पदार्थामध्ये. आणि आपल्याला तेल राहू नये, कारण आपला कोणताही पदार्थ तेलकट नाही झाला पाहिजे. आपण जरी वस्तू तळतो ना पण तेलकट झालेलं नाही पाहिजे. आणि आता जर समजा आपण मोठ्या गॅसवर जर समजा आपण हे तळलं तर त्याच्यामध्ये तेल राहत नाही. बारीक गॅसवर तळलं का पदार्थांमध्ये तेल राहतं कोणतीही वस्तू. तर आता मी ह्याच पद्धतीने सर्व मिरच्या तळून घेते. आपला मिरची वडा किती सुंदर झालेला आहे, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. तर मंडळी, माझ्या पद्धतीने नक्की हा मिरची वडा करून बघा आणि लाईक करा, शेअर करा, नक्कीच सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुढील भागात.